महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंतांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूया। कुठचंही राजकीय कारण नसतं। मी शरद पवार साहेबांच्या सोबत काही संस्थांवर काम करतो, तसं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याच्या काही गोष्टी ज्यावेळी साहेबांना सांगायच्या असतात त्यावेळी मी त्यांची भेट घेतो। त्याच्यामुळे आजच्या भेटीमागे कुठेही राजकीय कारण नव्हतं, कसलंही कारण नव्हतं। ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती 5 मिनिटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो। नाही, त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या, ते साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही। कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची भेट म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते, परंतु याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता। काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात माझी साहेबांची भेट होती। दोन ठाकरे बंधू एकत्रित सातत्याने येताना पाहायला मिळतात आहेत। काल देखील डिनर डिप्लोमसी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली आहे। आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। नाही, काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत। स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे, परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना ही न लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना। सुरू केलेल्या अनेक योजना ज्या आहेत त्या एकापाठोपाठ बंद होताना पाहायला मिळतात। आता माझी शाळा हे देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते। या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही, परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात। त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। योजनेमुळे ज्या गोरगरिबांना इतर योजनांचे जे लाभ घेत होते मागील काही वर्षांपासून, आनंदाचा शिधा असेल किंवा तीर्थक्षेत्र योजना असेल, या मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही। मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे, ती कधीही बंद होणार नाही। आणि ज्या बंद होण्यात शिवभोजन थाळी, काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही। त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील याची मी माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो। आपल्याच पक्षाचे सहकारी आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण करून दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जर द्यायची असेल तर आपण कर्जही काढू शकताल। आपल्याला माहित असेल की 31,528 कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं, त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर, आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे। योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे। रवींद्र धंगेकर घायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र धंगेकर एक आरोप करताना पाहायला मिळतात। चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामधील समीर पाटील यांचाच हात आहे अशा पद्धतीने म्हणतात, परंतु त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो। दाबण्याचा काय प्रश्न येतो? दाबण्याचा काही प्रश्न येत नाही। मुद्दा असा आहे की रवींद्र धंगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल, परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली। रोहित पवार म्हणतात की रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय, अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात। नाही, आता येता येता मला रोहितजी पवार देखील भेटले होते, पण ते मला असं काही बोलले नाही। ठीक आहे, आता काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण महाराष्ट्रातल्या जनतेनं कर्नाटक सरकारचा हा देखील विचार केला पाहिजे की जे सीमा भागातले मराठी लोक आपली जे आहेत, जे आपले नातेसंबंधातले असतील, जीवाभावाची आहेत, त्यांना देखील छळण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करतंय
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देखील बाजूला करण्याचा विचार कर्नाटकचं सरकार करतंय. त्याच्यामुळे काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही, काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही, काँग्रेस कोणालाच मानत नाहीत. एवढी ती स्वयंभू झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोक पुढे येत आहेत. त्याचा विचार ते करतील. सर आता पालिका निवडणूक आहे, शेवटच्या आठवड्यामध्ये आरक्षण निघणार आहे आणि असं असताना आता अनुसूचित जाती जमातीचं जे आरक्षण आहे त्या संदर्भात एक अधिसूचना सरकारने जाहीर केलेली आहे. काय वाटतं, फटका बसेल दोन्ही शिवसेनेला, तुम्हाला देखील? एखादा GR काढल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करूनच तो GR काढला जातो. राजकीय आरक्षणामध्ये कुठच्याही अनुसूचित जाती जमाती असू देत, अनुसूचित जाती असू देत, OBC असू देत, कोणावरही अन्याय होणार नाही ही निवडणूक आयोगाची देखील भूमिका असते आणि सरकारची देखील हीच भूमिका आहे. त्याच्यामुळे निवडणुका आल्या की काही लोकांमध्ये जातीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करतात. ती एक प्रोसिजर सुरू झाली, याचा अर्थ निवडणुका आता लवकर लागणार आहेत. त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती असू दे, अनुसूचित जाती असू दे, कुठच्याही घटकावर राजकीय अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारची. तुमचा मित्रपक्ष असलेला भाजप आता सध्या स्वबळाची भाषा करताना पाहायला मिळतोय. सातत्यानं त्यांचे नेते मंडळी तुम्हाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करतात आहेत का? गणेश नाईक असतील, इतर जिल्हाध्यक्ष असतील, नेते मंडळी. याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल बोलताय ती म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. त्यांच्यामध्ये देखील अनेक पक्ष आहेत. जे बोलतायत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक पक्ष आहेत. त्याच्यामुळं ते कधी कधी शरद पवार साहेब राष्ट्रवादीची भाषा बोलतात, कधी कधी भाजपची भाषा बोलतात. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीला कोण कुठनं निवडणुका लढल्या हे पण तुम्हीच दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा याची उत्तरं तुम्हाला चांगली माहिती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांबरोबर देखील सोयीस्कररित्या राजकारण करायचं आणि भाजपाबरोबर देखील राजकारण करायचं हे देवेंद्रजींना पूर्ण माहिती आहे. आणि कोणीही एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुठेही बाजूला होणार नाही. संदीप नाईकांची पुन्हा घरवापसी होताना पाहायला मिळणार आहे काही दिवसातच पुन्हा भाजप. मला तेच सांगितलं की सध्या महानगरपालिकेपर्यंत शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, कारण काही तिकिटांची ऍडजस्टमेंट करण्यासाठी. हे सगळं राजकारण देवेंद्रजींना माहिती आहे. त्याच्यावर मी काही जास्त बोलणं योग्य नाही, कारण गणेश नाईक साहेब देखील सिनियर आहेत आणि त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. पण त्यांनी देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलू नये, कारण ते आमचे मुख्य नेते आहेत. त्यांच्यावर केलेली टीका कोणीही शिवसैनिक सहन करणार. काल भाजपची कोकणची बैठक झाली. घालण्यात आलेलं आहे. आता आधार कार्ड जे आहेत लाडक्या बहिणींना आपल्या पतीचं किंवा वडिलांचं जोडायचं आहे. मग ज्यांच्या मला असं वाटतं की ह्या सगळ्या नियमातल्या अटी ज्या आहेत त्या कदाचित आपल्या सगळ्यांना आता जाणवल्या असतील, पण ह्या ऑलरेडी आहेत. आणि KYC असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महिला भगिनींना सोयीस्कररित्या हे सगळे पैसे मिळण्यासाठीच केलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेही पात्र महिला भगिनींवर अन्याय होणार नाही. आणि तो अन्याय जर होत असेल तर आम्ही सगळे सरकारमधले मंत्री लक्ष घालून तो दूर करू. सर कोकण भाजपची बैठक झाली. कोकण भाजपच्या बैठकीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचं त्यांचं मत आहे की एकला चलो रे जा शिवसेनेसोबत बसेल म्हणून. तुम्हाला हे कुठनं कळलं मला माहित नाही, पण त्या मिटिंगमधलं मला असं कळलंय की युती करावं असं सगळ्यांनी सांगितलंय. आता पुढे सर ज्यांचे पती आणि वडील हयात नाहीये त्यांच्या ज्या अडचणी वाढत आहेत लाडक्या बहिणींच्या, त्यांच्यासाठी सरकार काय उपाय त्या संदर्भामध्ये देखील नक्कीच आम्ही माहिती घेऊ. कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील. ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना, तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल. मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदित्यताई तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला सांगेन. संजय राऊत म्हणतायत करून राज ठाकरे काँग्रेससोबत येतील आणि राज ठाकरेंची त्यांच्या नेतृत्वाशी आम्ही बोलत आहोत आणि ते काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीमध्ये येतील. नाही, मी बोललो ना काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सहभागाबाबत आणि राजसाहेबांच्या त्या महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत मी मगाशीच बोललो की ज्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, जे मराठी माणसाला त्रास देत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत, या सरकारला जाब विचारतील. ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.